मला समजा आयुष्य तुमच्या सोबत घालावं हीच इच्छा होती माझी, आणि ही इच्छा एवढं लवकर पुरी होईल असं मला नव्हतं वाटलं. अरो, मला नेमकं वाटलं की तू माझ्या आयुष्यात देशील आणि माझीच होशील. माझं नाव एकदा बिरमानं घ्या. पारू, आता मोठ्यानं वरडून बोला. कुठे माझी मुलगी? बोला, कुठे लपवून ठेवले तिला? आणि तो नंदी कुठे गेला? खाल्ल्या ताटात शेण कालवणारी माणसं आहात तुम्ही. बोला, कुठे माझी मुलगी? आबासाहेब तुम्ही आधी शांत व्हा. आम्हाला जे काय बी बोलायचं ना ते तुम्ही शांत डोक्यानं ऐकून घ्या. काय शांत डोक्यानं ऐकायचं? आबासाहेब थांब, मी आणलंय प्रियाला इथं. होय आबासाहेब, ऐका. आबासाहेब ऐकून घ्या, ऐकून घ्या. मला माहिती आहे, या लोकांनीच त्याला फितवलं असणार. तुला जबरदस्तीने पळवून आणले नाही ते. आज मी या लोकांना सोडत नाही. मला इथे कोणीच फसवून आणलेलं नाहीये. मी इथे स्वतःच्या मर्जीने आली. काय? स्वतःच्या मर्जीने? म्हणजे माझ्या पोटच्या मुलीनंच मला फसवलंय, ते सुद्धा परक्यांच्या नादी लागून? आबासाहेब, आम्हाला तुम्हाला फसवायचं नव्हतं. आणि तसंही तुम्ही प्रीतम आणि प्रियाचा साखरपुडा करणारच होता ना. मग साखरपुडा झाल्यावर आम्ही सांगितलं असतं तर मग काय केलं असतं? आबासाहेब, आम्हाला तुम्हाला फसवायचं नव्हतं, कारण आमच्या आई वडिलांनी तसे संस्कार केलेत आमच्या. ए, तुझ्या आई वडिलांचे संस्कार मला नको सांगूस. तू तर त्यांच्याही पुढे निघालायस, हे कळतंय का तुला? तुम्ही माझ्या घरात शिरलात, माझं मन जिंकलं आणि माझ्या मुलीला फसवण्याचा प्रयत्न केलाय. आबासाहेब तुम्ही आमचं एकदा ऐकून तरी घ्या ना. आमचं काय म्हणणं ते समजून तरी घ्या. आमचा इथं येण्यामागचा हेतू काय होता हे तरी तुम्ही जाणून घ्या. आणि समजा कळल्यावर जरी तुम्हाला वाटत असेल की आम्ही चुकीचे आहोत, तर तुम्ही सांगाल ते करायला आम्ही तयार आहोत. तुमच्या खोट्या कहाण्या ऐकायला आलो नाही मी इथे. ती अहिल्या नागिण होती आणि तिची ही पोरं, ती सुद्धा तशीच आहेत. ती मला डसली, माझ्या घराला डसली, माझ्या विश्वासाला डसली, आणि ती काय संस्कार करणार यांच्यावर? तिनेच तुम्हाला पाठवलं की नाही? बोला. नाही आबासाहेब, नाही. तिला अजून माहिती नाही की आम्ही इथे आहोत. वाह, यालाच म्हणतात देवाचा न्याय. तिने ज्या मुलासाठी, ज्या आयुष्यासाठी माझा विश्वासघात केला, आज तिचीच मुलं माझ्याकडे आलेली आहेत. तिला कल्पनाही नाहीये की ती मुलं माझ्याकडे नोकर म्हणून काम करतायत, आणि तिच्यासारखाच हात करून आज पळून चालली आहेत. अरे, रक्तच बेईमान आहे तुमचं. आबासाहेब, मी आता माझ्या आई विरुद्ध एकही शब्द ऐकून घेणार नाही. मी विसरून जाईन तुम्ही प्रियाचे वडील आहात. मग माझ्या हातून जे होईल ना त्याला मी जबाबदार नाहीये. काय करणार आहेस तू? आबासाहेब, बोल ना, काय करणार आहेस? बोल ना, काय करणार आहेस? आहे हिंमत तुझ्यात? सासू, मग मला ना खूप काळजी वाटते.
प्रीतम येईल ना वेळेत, होईल ना आमचं लग्न. येतील आणि वेळेत येतील. पण सासू मग त्यांना थोडी सुद्धा काळजी नाहीये का? मला वाटलं होतं किर्लोस्करांचं लग्न म्हणजे एकदम थाटामाटात होणार. आय नो माझ्या डॅडच्या अशा कंडिशनमुळे आपल्याला सगळं गडबडीत करावं लागतं. पण आय नीड प्रीतम सासू मग. त्याने खूप आधीपासून माझ्यासोबत असायला हवं होतं. ते येतही होते पण तिथेच थांबले. हे बघ, मी समजू शकते, पण बिझनेस पण तितकाच महत्वाचा आहे ना. आणि हे किर्लोस्कर एम्पायर असंच नाही उभं राहिलेलं. त्याच्या मागे कष्टांची मालिका आहे. आणि मी माझ्या मुलांना ओळखते. ते माझा शब्द खाली पडू देणार नाही. अहिल्यादेवी किर्लोस्करचा शब्द आहे हा.